पण झाले 5 बाळाचं इंजेक्शन नाही आणि ते डोस बी नाही. नाही आता डोस नाही गेले ना लेकरा सुद्धा डोस नाही माहिती तेव्हा- लेकरं म्हणजे टांगा येत. आणि पोरं बी चांगले होते हा पहा ना लेकरू म्हणजे आणि आताच्या पिरियड मध्ये सगळे डोस बेस सगळं देऊन बी पोरं व्यवस्थित पोरं नाही. पांगळे आहेत. कोण्या गावात तर कोण्या पांगळे नव्हते नाही ना असं ह्या गावात पांगळे म्हणायचे. आणि आता रे फरक पडलेला आहे. आता तिथे एवढं दुसरी कोण लेकरं पांगळेच येतं कोणाला उठता येत नाही. दवाखान्यात गेलो तर आम्ही त्या पोरला मान पोरगं मोठलं होतं गुरु पान नाकून डुळून दूर दूर त्याला माना धरता येत नव्हती हाताला धरता येत नाही नव्हती. आता- बाप्पा खुर्चीवर बसले त्या मानाला घातले मास सोडी की गेली इकडे मास सोडी की गेली तिकडे नाही आता लय पहिलं डिलिव्हरी बी घरी व्हायच्या. घरीच ना आणि कोण ज्या कोणाला अनुभव नाही काय नाही अशा वयोवृद्ध समजा आहे त्या हे करायच्या. आणि आता पहा सगळं फॅसिलिटी आहे सगळ्या गोष्टी पण तरी पोरं चांगले होत नाही. आईची तब्येत खराब होती परत ती कमजोर होऊन जाती. लय फरक पडला आताच्या आणि पहिल्याच्यामध्ये. माहिती ना आम्हाला इतकी काही नव्हतं. मी म्हणे पहिला ताकतीच मला काही नाही तर ते पंढरपूरला गेले पायी आले नाही पहिलं लोक वारकरी होते ना ते पण पाय पाय जायचे. आणि श्रद्धा होती ना तवा 4 वर्ष पायी 5 वर्ष त्या श्रद्धामुळे लय फरक पडलेला आहे. आताचे लोक कसे थोडं दाखापुरते आहेत जायते म्हणून ते करते. खेळ आपण आपल्या लोकांनाच लावला ना. आता बाकीचे लोक तर चांगलेच आहेत सगळे. आता जे लोक समजा जुने पुराणे तुमच्यासारखे जे आहेत तेच चांगले आहेत त्यांचं मन बी चांगलं आहे. खाली मुंडकं देऊ कोण चालला त्यात तोरी चांगला आहे. आता बघा ना आजच्या नवीन सुनाला तुम्ही पदरचं माहिती नाही. हो पदर जे काय असते तो पदार्थ माहीतच नाही हो. नातेवाईक कोण मोठे आपला कोण छोटा कोणी नातेवाईक माहित नाही. पता नाही. नणंद कोणची भावजाई कोणची काय कोणचं हे पताच नाही नणंद तर धरीतच नाही तर म्हणतात विषयच नाही ना आता. हा? आणि पहिले लोक कसे आई वडील कसे होते बाबा पोरगी तू तिथे गेली ना तर तुपलं सगळं संसार ते हो सासरवाडी. हो आता तसे नाही म्हणे 2 दिवस बघ जर ते बरं वाटलं तर राह नाही लगेच जी. लगेच दुसरा आता किती बेकार झालेलं आहे नव्हतं वातावरणामध्ये झालंय परत माणुसकी पण आणि गेली पहिलं सगळं. भाकरी खायला पाहिजे. मी सांगतो ना आम्हाला तुम्ही भाकरी उचलून द्या. तुम्हाला सूर्यनारायण अजून सांगते आम्हालाच भाकरी उचला आमच्या जावाला तर कशी भाकरी म्हातारं काय म्हणे ते लय अर्थ येतो म्हाताऱ्याचे ते म्हणे भाकरी खाल्यावर माझं त्यात